पवारांच्या अस्थिकलशाचं पूजन जे आहे ते पक्ष कार्यालयात झालंय, परंतु काल शपथविधीचा कार्यक्रम सुनेत्रा वहिनींचा झालेला आहे. त्याच्यावरून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमांमध्ये असेल काही झालेल्याच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या आहेत. अग्रलेख लिहिण्यात या संदर्भातली प्रतिक्रिया काय? आम्हा सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते अजितदादा यांचा अस्थिकलश पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी आला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याचं पूजनही केलं आणि आजच महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये अस्थिकलश जाईल. उद्या परवा 2 दिवस पक्षाचे मंत्री, पक्षाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सर्व पक्षांना निमंत्रित करून बोलवतील आणि मग अस्थिकलश त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि अस्थिकलशाचं पूजन झाल्याच्या नंतर त्याचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जन होत असतं ते त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. आता आपण जे म्हणालात, प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. म्हणून काल वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली त्याच्याबद्दलची प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी मतं मांडू शकतो. तो मांडण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला सावरण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला सावरण्यासाठी, अजितदादांचं जे स्वप्न महाराष्ट्र विकसित दृढ करण्यासाठी बहिणींनी काल त्या ठिकाणी शपथ घेतली. यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं काही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. सर, दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र अमोल मिटकर यांनी ट्विट करताना शंका उपस्थित केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं, वारंवार पायलट का बदलले गेले, त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत. ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल. भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नाही, असं काही निर्णय झालेला नाही. त्या ठिकाणी पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसं काय निर्णय झालेला नाही. आमदार आग्रही आहेत की म्हटलं की सुनीता पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे की मराठमोळ्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हा मराठी असावा, पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका घेतली. राज ठाकरेंनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत, आमदारांच्या भावना आहेत, याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू. आमदारांची अशी भावना आहे की सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असाव्यात. त्यांनी असं कोणी सांगितलं आपल्याला? आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केलंय आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेल्या नाहीत. उलट मित्र पक्षाला सौहार्दाने, सन्मानाने कसं वागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला NDA मध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवाला मिळत आहे. त्याचा मी साक्षीदार आहे.